कुंभ राशी मार्च 2025 साडेसाती संपण्याआधी या सर्व घटना घडणार. साडेसाती म्हणजे काय? साडेसाती म्हणजे शनिग्रहाचा 7.5 वर्षाचा प्रवास, जो जीवनाच्या विविध पैलूंना तपासून पाहतो. कुंभ राशीसाठी ही साडेसाती 2017 मध्ये सुरू झाली होती आणि आता मार्च 2025 मध्ये संपणार आहे. या काळात तुम्हाला कठोर परीक्षणांना सामोरे जावे लागले असले, पण या परीक्षा तुमच्या जीवनाचा पाया अधिक मजबूत करणाऱ्या ठरल्या असतील. साडेसातीचा शेवट. कुंभ राशीवरील साडेसातीचा शेवट 29 मार्च 2025 रोजी होणार आहे. शनिग्रहाने तुमच्या राशीला गेले 7 वर्ष अडचणी, आव्हाने, तणाव आणि आत्मशोधाचा प्रवास घडवला. मात्र आता या युगांचा अंत होत आहे आणि जीवनात नवीन सकारात्मक पहाट उगवेल. शनीचा प्रभाव काहीसा कठोर असतो, पण या ग्रहाने तुम्हाला शिस्तबद्ध, संयमी आणि आत्मनिर्भर बनवले असेल. तुमच्या प्रयत्नांना यश नाही मिळेल. करिअर आणि व्यवसाय. शनिग्रह हा कर्मफलदाता आहे, त्यामुळे साडेसातीच्या काळात तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल, पण यश मात्र अपेक्षेपेक्षा उशिरा मिळाले असेल. मार्च 2025 पूर्वी कामाच्या ठिकाणी ताणतणाव जाणवू शकतो. वरिष्ठांशी मतभेद किंवा सहकाऱ्यांशी स्पर्धात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. मार्च 2025 नंतर नवीन संधी, प्रमोशन किंवा प्रतिष्ठेची संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक विस्तारासाठी अनुकूल काळ असेल. भावनिक दृष्टिकोन. तुमच्या कष्टाचे चीज नक्कीच होईल. आत्मविश्वास आणि संयम हे तुमच्या यशाचे शस्त्र आहे. तुमच्या मेहनतीचे चीज होण्याचा हा क्षण आहे. आत्मविश्वासाने पुढे जा आणि नवीन प्रकल्पांमध्ये संधी शोधा. आर्थिक स्थिती. साडेसातीमुळे आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागेल. अचानक खर्च, कर्जाचा भार किंवा गुंतवणुकीतील तोटा यामुळे चिंतेची स्थिती निर्माण झाली असेल. मार्च 2025 पूर्वी खर्च आणि उत्पन्न यामध्ये समतोल राखण्याची कसरत करावी लागली असेल. मार्च 2025 नंतर धनप्राप्तीचे नवे मार्ग खुलतील. जुने कर्ज फेडण्याची संधी मिळेल. स्थावर मालमत्तेची खरेदी योग्यही निर्माण होईल. भावनिक दृष्टिकोन. धन हे तुमच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे. योग्य नियोजनाने आर्थिक स्थिरतेकडे वाटचाल करा. प्रेम व कौटुंबिक जीवन. साडेसातीच्या काळात प्रेमसंबंध आणि कुटुंबातील नातेसंबंधावर मोठा ताण आला असेल. गैरसमज, संवादाची कमतरता किंवा तणावाची परिस्थिती निर्माण झाली असेल. मार्च 2025 पूर्वी नात्यांमध्ये संयम बाळगावा लागेल. मार्च 2025 नंतर प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. विवाहितांना जीवनसाथीच्या सहकार्याने नव्या ऊर्जेचा अनुभव येईल. भावनिक दृष्टिकोन. प्रेम ही जगण्याची प्रेरणा आहे. संवादाने नात्यांमध्ये प्रगती साधा. आरोग्य. साडेसातीमुळे शरीर आणि मनावर मोठा ताण जाणवला असेल. मानसिक अशांतता, झोपेच्या अडचणी, सांधेदुखी किंवा पचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागले असेल. मार्च 2025 पूर्वी आरोग्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मार्च 2025 नंतर आरोग्यात लक्षणीय सुधारणा होईल. मानसिक शांतता लाभेल. भावनिक दृष्टिकोन. आरोग्य हे खरे वैभव आहे. सकारात्मक जीवनशैली स्वीकारा आणि शरीराचा आदर करा. मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती. साडेसाती हा आत्मचिंतनाचा काळ असतो. या काळात तुम्हाला स्वतःच्या क्षमतेचा शोध घ्यावा लागला असेल. मार्च 2025 पूर्वी मानसिक गोंधळ आणि आत्मविश्वास कमी होणे याची शक्यता आहे. मार्च 2025 नंतर आत्मशक्ती आणि आत्मविश्वास पुन्हा प्राप्त होईल. आध्यात्मिक साधना वाढेल. भावनिक दृष्टिकोन. अंतर्मनाचा शोध घेणे ही सर्वात मोठी साधना आहे. कुंभ राशीच्या जातकांसाठी महत्त्वाचे उपाय. शनी पूजा. शनिवारी शनी मंदिरात जाऊन तेलाचा दिवा, शनी मंदिरात जाऊन अभिषेक करा. दान. काळे वस्त्र, तीळ, उडीद शनिवारी दान करावे. हनुमान पूजन. मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करावे व पूजन करावे. ध्यान आणि प्राणायाम. मानसिक शांततेसाठी नियमित ध्यान धारणा करा. ओम शनैश्वराय नमः या मंत्रांचा दररोज 108 वेळा जप करावा. ध्यान आणि प्राणायाम. मानसिक शांततेसाठी नियमित ध्यानधारणा करावे. भावनिक जीवन परिवर्तनशील संदेश. मार्च 2025 हा तुमच्या जीवनातील नव्या पर्वाची सुरुवात असेल. साडेसातीने तुम्हाला कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद दिली आहे. या काळात आलेल्या अडचणींमुळे तुम्ही आता अधिक सक्षम, आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्ती बनला आहात. जीवनातील चढउतार हा काळाचा भाग आहे, पण आता उगवणारा प्रत्येक दिवस सकारात्मकतेची नवी किरणे घेऊन येईल. साडेसातीने तुम्हाला कठोर परिस्थितीचा सामना करायला शिकवले आहे. आता तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. स्वतःवर विश्वास ठेवा, सकारात्मकता जोपासा आणि भविष्यातल्या नव्या संधीचे स्वागत करा. जीवनाच्या या प्रवासात
तुम्ही अधिक परिपक्व, शहाणे आणि आत्मनिर्भर झाला आहात. तुमचे भविष्य उज्ज्वल आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आयुष्याचा आनंद घेत चला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.